शिक्षणाच्या मंदिरातच भ्रष्टाचाराचा डाग। बंडरा नवी वस्तीतील होली क्रॉस हिंदी प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि सहाय्यक शिक्षिकेला अवघ्या 750 रुपयांच्या लाचेसाठी अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडले आहे। शिक्षण संस्थांमध्ये वाढत्या लाचखोरीवर मोठा सवाल उपस्थित करणारी ही घटना उघडकीस आली आहे। बंडरा नवी वस्तीमधील अत्यंत नामांकित समजली जाणारी होली क्रॉस हिंदी प्रायमरी स्कूल आज लाचखोरीच्या आरोपाने चर्चेत आली आहे। शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता फ्रान्सिस धनवटे वय 42 वर्ष आणि सहाय्यक शिक्षिका अश्विनी विजय देवतार यांना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने 25 एप्रिल रोजी रंगेहात पकडलेत। 100% शासकीय अनुदानित असलेल्या शाळेने विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फीसच्या नावावर बेकायदेशीर वसुली केली आहे। 1500 रुपये मागणी करण्यात आली होती, त्यातील 800 रुपये आधीच घेतले गेले आणि उर्वरित 750 रुपयांचा तगादा सुरू होता। धाडसी पालकाने तक्रार केल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोने नियोजनबद्ध सापळा रचत या दोन्ही महिला शिक्षकांना जाळ्यात ओढले। या प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। बंडरा नवी वस्ती परिसरातील होली क्रॉस या शाळेमध्ये आपण माझ्या मागे एक बोर्ड पाहू शकता। होली क्रॉस स्कूल बंडरा असं लिहिलेलं आहे आणि या शाळेत काल दिनांक 25 तारखेला अँटी करप्शन ब्युरोने एक छापा टाकला होता एका पालकाच्या तक्रारीवरनं, ज्यामध्ये जी स्कूल फी असते त्या स्कूल फीमध्ये काहीतरी पालकाला संशय आला होता आणि एवढी फी कसं का घेता म्हणून त्यांनी अँटी करप्शन ब्युरोमध्ये तक्रार केली होती आणि अँटी करप्शन ब्युरोची टीम इथे येऊन येथील एका मुख्याध्यापिकेला रंगेहात पकडलेलं आहे आणि या संदर्भात त्यांच्याच विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। आता यापुढे या गुन्हा दाखल झाल्यानंतर काय याच्यावर निर्णय लागतो आणि काय यांच्यावर कारवाई होते हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे आहे। या संदर्भात माझ्यासोबत येथील एक पालक आहेत, ज्यांची विद्यार्थी त्याचा इथं शिक्षण घेत होता, त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। शाळेमध्ये मुख्याध्यापकांनी काल एक अँटी करप्शनच्या ब्युरोनी एक कारवाई केलेली आहे आणि या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत। सर, आपली मुलगीसुद्धा किंवा आपले विद्यार्थीसुद्धा या शाळेत शिकत होते, तर आपल्यासोबत काय घडलं आणि काय सांगणार या संदर्भात सविस्तर? यापूर्वीसुद्धा काही प्रमाणामध्ये ज्या विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत त्यांच्या पालकाकडून 1500 रुपये ह्याप्रमाणे वसूल करण्यात आले। परंतु होली क्रॉस प्रायमरी स्कूल असो किंवा होली क्रॉस बॉईज स्कूल असो, यांना शासनाकडून 100% अनुदान मिळत असतो आणि शासनाकडून मिळालेल्या 100% अनुदानाच्या माध्यमातून शाळेसाठी असलेल्या सर्व सुविधा, शिक्षकांचे संपूर्ण पेमेंट्स हे शासन करत असतो आणि सर्व सुविधा मिळूनही जर शासनाच्या एवढ्या सुविधा घेऊन शाळा विद्यार्थ्याच्या पालकांकडून जर 1500 रुपये घेत असतील तर हे सर्वांची आर्थिक पिळवणूक आहे। आम्हाला सुद्धा समजते की त्यांच्याच होली क्रॉसच्या बाजूला एक चांगली एक शाळा आहे, त्या ठिकाणी सुद्धा ते प्रायव्हेट असल्या कारण त्या ठिकाणी काही आर्थिक ज्या पद्धतीनं व्यवहार चालत असतात। परंतु माझं एकच म्हणणं आहे की शासनाकडून आपण घेतलं असलेलं अनुदान आणि तरी आपण 1500 रुपये घेत असाल तर गोरगरीब विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांचं शिक्षण कुठं करावं आणि कसं करावं यासाठी पालकांना आपल्या शासनानं कुठं ना कुठंतरी एक चांगला कडक नियम तयार करावं। तर ज्या ठिकाणी 100% अनुदान शासन देत असेल तर शासनाने सुद्धा अशा शाळेवर कठोरात कठोर कारवाई करावी की जेणेकरून गोरगरीब पालकांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर आर्थिक पिळवणूक होऊ नये, असे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे। ही कारवाई अँटी करप्शन ब्युरोचे अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन शिंदे आणि उप अधीक्षक अभय अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या धक्कादायक घटनेमुळे बंडरा परिसरातील अन्य अनुदानित शाळांमध्येही खळबळ उडाली असून पालकांमधून संताप व्यक्त होत आहे। अवधच्या 6व्या शुल्क उकडणाऱ्या शाळांवर वचक बसवण्यासाठी अशी कारवाई ही नक्कीच धडकी भरवणारी ठरत आहे। शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे।